Hey student, this is Pooja Bhosle here. So in the last lecture we have started our new chapter, that is theory of cost. Okay. So in that lecture we have studied the important concept in this chapter, that is what is meant by short run and long run. With that we have studied the variable factors and the fixed factors. Okay. See what is mean by short run. See, the short run is a period of time in which output can be increased or decreased by changing only the amount of variable factors. Okay, but what is mean by long run? See, long run is defined as a period of time in which the quantities of all factors may be varied. Okay, now it is clear that short run मध्ये fixed factors and variable factors असतात, राईट. बट लॉंग रनमध्ये कुठलेही फॅक्टर हे फिक्स्ड फॅक्टर्स असत नाहीत. इट मीन्स दॅट की शॉर्ट रनमध्ये आउटपुटमध्ये चेंज करण्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल फॅक्टर्समध्ये चेंज करावा लागतो, राईट. म्हणजे की फिक्स्ड आणि व्हेरिएबल फॅक्टर्स असे दोन पद्धतीचे फॅक्टर्स इकडे असतात. बट लॉंग रनमध्ये सर्व फॅक्टर्स हे व्हेरिएबल फॅक्टर्स असतात. म्हणजे फक्त फॅक्टर्समध्ये चेंज करून तुम्ही आउटपुट त्या ठिकाणी चेंज करू शकता, असं स्पष्टपणे आपण लॉंग रनमध्ये म्हणू शकतो. बट शॉर्ट रनमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली म्हणावं लागेल व्हेरिएबल फॅक्टर्स, कारण शॉर्ट रनमध्ये फिक्स्ड फॅक्टर्ससुद्धा असतात, राईट. म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पूर्णपणे इन डिटेल डिस्कस केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत शॉर्ट रन पिरियड. ओके, इट मीन्स दॅट की शॉर्ट रन पिरियड काय असतो हे लक्षात आले. तर आपण इकडे पाहणार आहोत की शॉर्ट रनमध्ये टोटल फिक्स्ड किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट कर्व कशी असते, तो टेबल कसा असतो, किंवा टोटल फिक्स्ड कॉस्ट ही कशी वर्क करते, टोटल व्हेरिएबल कॉस्ट कशी वर्क करते, टोटल कॉस्ट म्हणजे काय असतं, कुठल्या दोन कॉस्टला ॲड केल्यानंतर तुम्हाला टोटल कॉस्ट मिळते, किंवा फिक्स्ड कॉस्टमध्ये बदल केला जातो का, जात नाही म्हणून आपण त्याला फिक्स्ड फॅक्टर किंवा फिक्स्ड कॉस्ट म्हणतो, राईट. मग या सगळ्या गोष्टींची स्टडी तुम्हाला इकडे करायला मिळणार आहे. तर आज आपण फक्त शॉर्ट रनमधील टोटल फिक्स्ड अँड टोटल व्हेरिएबल कॉस्टची स्टडी करणार आहोत. इट मीन्स दॅट की फक्त टोटल कॉस्टबद्दल आपण इकडे स्टडी करणार आहोत, जिथे तुम्हाला टेबल आणि ग्राफ या दोन्हीच्या मदतीने काय केलं जाईल समजावून सांगितलं जाईल. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲव्हरेज फिक्स्ड कॉस्ट किंवा ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट काय असते हे समजून घेऊ. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फिक्स्ड किंवा टोटल फिक्स्ड कॉस्ट किंवा टोटल व्हेरिएबल कॉस्ट माहिती असणं किंवा कर्व कशा पद्धतीने वर्क करतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, राईट. सो लेट्स स्टार्ट with the fixed cost and variable cost. Okay, when we add fixed cost and variable cost together we will get total cost. Okay, so total cost means what? Fixed cost plus variable cost. Okay, जेव्हा तुम्ही फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टला एकत्र कराल तेव्हा तुम्हाला काय मिळते, टोटल कॉस्ट, राईट. In short run we divide factors into two types, that is फिक्स्ड फॅक्टर्स अँड व्हेरिएबल फॅक्टर्स. हे क्लिअर आहे. शॉर्ट रनमध्ये व्हेरिएबल आणि फिक्स्ड फॅक्टर्स असतात. नाव लेट अस स्टडी फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट इन शॉर्ट रन. फर्स्ट वन इज फिक्स्ड कॉस्ट. सी,